केल्या आमच्या आणि त्यामुळे ऑर्डर आल्या आणि घरामध्ये होतो आणि घराच्या बाहेर त्यांच्या मुलं बोललो तर त्यांचंही गोड गोड कौतुक. माझ्यासोबत सोनिया स्कोररच्या भूमिकेमध्ये कर्जत रायगड ठाणे जिल्ह्यात जाऊन आपल्या स्कोररचा दबदबाने अपडेट आला. नितेश तरे सर सोबत आमचे 24 इव्हेंट लाईव्ह राज गोट्या आमच्या सोबत जोडलं गेलं आहे. गोट्या पाटील अर्थात राज पाटील आणि पहिला चेंडू पहिला चेंडू आपण पाहतो फेस केलाय. उकल्या चेंडूला सिंगल रोटेट होते. सोनू आपण मनापासून धन्यवाद देऊन आमचे कॅमेरामॅन छोट्या अमोल आणि आमचे ऑपरेटर प्रणय पाटील उर्फ मूस आपण पाहतो त्या ठिकाणी गोट्या आमच्या सोबत जोडला गेलाय. डीजे नितीन आमच्या सोबत आहे. आमचे ऑफिशियल पंच पांडुरंग सर मिसाल आणि त्याचबरोबर पाहतो आहे भूषण शिंगे सर आमच्या सोबत आहे. सर्वांना गायकवाड साहेबांचं मनोरंजन नेहमी चालू असतं आणि कोणी राग पकडू नका कारण मनोरंजन त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं पाहायला मिळतं. तर पहिला चेंडू दुसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. हवाई सफर होतीये. शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. नशीब खराब या ठिकाणी पाहतो गोलंदाज कारण इथे कुठेतरी झेल सोडून चुकी करतोय. विकेट खूप महत्वाची असते सोनू सर. इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट मिळवली तर गोलंदाजचा आत्मविश्वास वाढला जातो आणि इथं चुकी करतोय क्षेत्ररक्षक. करण होता त्या ठिकाणी. तिसरा चेंडू गोलंदाज मोहन बॅक टू बॉलर चेंडू होता. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू जातो. इथे फंबल पाहायला मिळालं. आम्ही सांगितलं इथे जर चेंडू हातात ठेवला तर 1 धावाचा खर्च करावा लागेल. इथे खराब खर्च आणि चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये सोनू चुका होतात. या चुका खूप महागड्यात आणि विचार केला तर प्रत्येक क्षेत्ररक्षण चुकी ते करणारच कारण विचार केला तर प्रत्येक चांगला खेळाडू सुद्धा चुकी करतोय. कधी कधी झेल देखील त्याच्या हातात ड्रॉप होत आहेत. कधी कधी मिस फिल्डिंग करेल. कधी कधी बॅटिंग करत असताना कधी कधी बॅटिंग सुद्धा होणार नाहीये. कधी कधी स्टार खराब असत नाही. दिवस सारखा नसतो प्रत्येकाचा. हा हे तुम्ही बोलता ते रास्त धरतो आहे कारण क्रिकेटमध्ये स्टार शिवाय ना नशिबाशिवाय काही नाही आहे. एक दिवस असा असतो कारण क्रिकेटमध्ये चांगला चांगल्या फलंदाच्या बॉल आणि चेंडूचा स्पर्श होत नसतो. या दरम्यान पाहिला गेला स्वतःला आपण पाहिलं जागा दिली बॅट बॉल मधून चेंडू एसटीवरती आदळला. फलंदाज बाद होतोय. 5व्या चेंडूवरती मिळालेला पहिला झटका. वैभव येणार माघारी. आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील यांच्या मुखातून निघालेला आवाज आणि खऱ्या अर्थाने NPPLच्या आपण तिसऱ्या दिवशी त्यांना पाहणार आहोत. आमच्या सोबत व्यासपीठावरती असतील 13 तारखेला तर नेरळ परिसर प्रीमियर लीग जानेवारीच्या 11 ते 16 तारखेदरम्यान होणार आणि कर्जत प्रीमियर लीग 4 ते 9च्या दरम्यान होणार आहे. आणि कर्जत परिसर विभाग परिसर आता आपण पाहतोय 9 ते 12च्या दरम्यान होणार आहे. लगातार मोठ्या स्पर्धा असतील. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये बघा 1 विकेट प्राप्त केलं. धावसंख्या स्कोर कार्ड फक्त खर्च झाली ती 4. चांगली सुरुवात आहे सोनू. कसं असतं माहिती का एकटा माणूस आहे ना माईकवरती बोलणं आणि त्याच्यासोबत जोडीला कोणतरी बोलायला असणं खूप मजा असते. कारण एकटा असतो ना तो काय बोलणार ना. तो फक्त चेंडू कसा पडला कसा गेला तेच सांगणार आणि सोबत कोण असेल तर मजा येते. बोलणं एवढं सोपं नाहीये. आपण बोलतोय माईक हातात पकडला म्हणून बोलणं एवढं सोपं नाहीये. फक्त जाऊ आपण पुढे त्या मॅच कडे कारण मोहन बांगर या आयकॉन प्लेअर असेल आणि पहिलं पिवनचं षटक फेकलंय आणि 6 बॉलवरती 1 विकेटचं पतंग देखील मिळवलं आणि 4 धाबा खर्च केलात आपल्या टीमसाठी. खूप चांगली गोलंदाजी. नाही लाजवाब मोहन बांगारे आपण पाहिलं गेलं. आयकॉन प्लेअर का म्हटलं जातं त्याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी असते. त्याच्यावरती मदा असते. सामन्याला घेऊन चालणारा म्हणजे आयकॉन प्लेअर. त्याला चॉईस केलं असतं ना. आज तालुक्यामध्ये त्याला चॉईस केलं संघाने तर त्याच्यावरती RCBने बोली लावली नाहीये तर त्याला आपल्या घरातला खेळाडू म्हणून फिक्स करून घेतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भास्कर मेघाल आपण पाहतोय तर स्ट्राईकला फलंदाज समीर. हरिश्चंद्र स्ट्राईकला
इथे आपण पाहतो PP2 पॉवर प्लेचं दुसरं षटक बेकरे यांकडून गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फ्लाईट दिलं होतं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि तीपेक्षा कव्हर रिझन मधून पाहतोय, सॉरी काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार या ठिकाणी अर्जित झाला, चांगला फटका सोनू. पाहिलं गेलं गॅपचं प्रदर्शन होतं, चेंडूला त्या टायमिंग मध्ये झुलवलं आणि चौकार या ठिकाणी अर्जित झाला. धन्यवाद डीजे मास्टर, खूप चांगलं शीर्षकीत पहिल्या बॉल वरती चौकार दाखवलाय बॅट्समन हरिचंद्र. या बॅट्समन यावेळेस दाखवूया त्याचा फलंदाज आणि स्वतः या ठिकाणी संघ मालक होते मनोज झोरे आणि अतिशय आणि अप्रतिम झेकना झेल टिपलाय आणि दुसरा धक्का दिला जातोय. हरिचंद्र बॅक टू द पवेलियन. की बारी कभी तुम्हारी तर कभी हमारी. कारण इथे पाहिलं गेलं तर तुम्ही चौकार लगावाल तर त्या पुढचा चेंडू माझ्या भात्यातील असेल आणि घातक चेंडू या ठिकाणी काढलं गोलंदाज भास्करने. फलंदाज बाद झाला, एक चौकार लगावून माघारी परतला. नक्कीच गायकवाड साहेबांना सांगू इच्छितो की क्रिकेटमध्ये चांगल्या बॉलवरती सन्मान आणि खराब बॉलवरती त्याचा समाचार हे घेणं फार गरजेचं असतं आणि तेच समीकरण मात्र सांगत असताना आता या मैदानावरती पहिल्या बॉलवरती चौकार ठोकल्याच्या नंतर हरिचंद्रला मात्र माघारी धाडलं. गोलंदाज भास्कर मिंगळला तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्लोवर गती वाईट बॉल असेल, पंचांनी दंडित केलंय भास्कर मिंगळला. एक्स्ट्रा धाव देखील जोडली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल टीमची 2-9 धावा. अतिशय चांगली आमचे स्कोरर, त्याच्या माध्यमातून खूप चांगली स्कोररची भूमिका आज पार पाडण्यात मात्र यश मिळतंय त्यांना. त्यामुळे आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. वाईट बॉल पहिल्या बॉलवरती दंडित केला होता आणि दुसऱ्या बॉलवरती देखील दंडित केलं जाते. भास्कर मिंगळला आणि वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा धाव देखील पुन्हा जोडली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल डबल या आकड्यांवरती 10 धावा. आता मात्र डबल आकड्याला देखील सुरुवात झाली आहे आणि षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण भास्कर मिंगळचं पिटूचं षटक. त्यावेळेस शॉर्ट पिचचा बॉल होता, मात्र बॅट्समॅनला समजलेला नाहीये, सरळ यष्टी रक्षकाच्या आतमध्ये जाऊन विसावतोय. बॉल मध्ये थोडस गती परिवर्तन पाहायला मिळालं. नाही पहिलं तो गती परिवर्तन केलं होतं कारण 2 चेंडू खराब फेकले होते सोनू या गोलंदाजाने. इथे शॉर्ट पिच चेंडू फेकून दिला जातोय, थोडासा हवेचा जोर या ठिकाणी पाहिलं गेलं पण टायमिंग एवढं परफेक्शन होतं, चेंडू जाऊन पोहोचलाय सी मार्शच्या पलीकडे. ते बॅकवर्ड रिझन मध्ये येतोय 7 धावेसाठी षटकार. गोलंदाजी पाहायला म्हणजे थोडस कमबॅक करावा लागेल, एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्प्याचा बॉल होता आणि हा करंट मात्र त्या बॉल वरती आलाय. फक्त सिंगल मिळेल, सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये कारण त्यांना देखील माहिती आहे क्रिकेटची संयम खेळी कशी करावी. दोन्ही बॅट्समॅन मात्र यावेळेस टिकून राहिलेत मैदानावरती, त्यांना देखील माहिती आहे. आरसीबी वॉरियर्स संघ म्हटला तर दोन्ही संघ खेळत, 2 सामने खेळत आणि दोन्ही सामन्यांमध्ये विजय प्राप्त केलाय आणि हा तिसरा सामना असेल. यावेळेस पुन्हा एकदा केल्याचा प्रयत्न आणि खराब शतरक्षण पाहायला मिळतोय शतरक्षणांकडनं आणि चेंडू पाहता पाहता चेंडू टिकून जाईल. फाईन लेग रिजन मध्ये येतोय चौकार. आपण एक स्पोर्ट्समॅन आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यायचंय. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा स्क्वेअर मारा टाकल्यानंतर एक्स्ट्रा चेंडू पण सेनू फेकावा लागतो आणि तो चेंडू शेवटचा कोणत्या प्रकारे असेल ना हा माहीत नसतो. नक्कीच एक मिनिट सामना थांबवायचा आहे पंच.
तीन वाईट आहेत, तीन वाईट आहेत का? दोनच आहेत ना. तीन वाईट आहेत. वाईट 3 आहेत ना? ओके. क्षमत्व असावी आमच्या स्कोररच्या माध्यमातून, कारण गायकवाड साहेबांचा बोलण्याकडे आमचं लक्ष होतं, कारण गायकवाड साहेब असे आहेत की त्यांच्या बोलण्यावरूनच आमच्यावरती जादूगिरी होती. नाही, खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आमचे भगवानजी करारे साहेबांनी 3 चेंडू लगातार स्क्वेअर फेकले होते. तो गोंधळ आपला कशात निर्माण झाला, कारण 2 चेंडू वाईट होते आणि तिसरा चेंडू कधी पडून गेला माहीतच पडला नाहीये. होत आहे, कारण जेवण जास्त झालं, कारण आज जेवण चांगलं जेवलो ना आम्ही. भक्ती खानावलमधून चांगला प्लेटभर भात आणि त्याच्याबरोबर चांगला चिकन आस्वाद घेतला, त्यामुळे थोडंसं सुस्ती जरूर निर्माण झाली असेल. स्कोअर काढा 22 या आकड्यावरती, 2 षटकं आणि 11ची सरासरी 22 धावा धावफलकावरती आहेत. कशा काय 22 होतील ना? कशा काय? तर स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मोहन 23. बांगारे. मोहन बांगारे. सुरेख चेंडू त्यावरती आपण पाहतो चांगला फटका काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. अरे या चेंडूवरती पाहिलं गेलं मोठा फटका येणं गरजेचं होतं. त्याचबरोबर आमचे कोलारे गावचे धामोती गावचे आमचे मित्र. हॅलो, सिग्नल आला ना लोकांची. तर धर्मा आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचंय. वेले भाऊ तुझी वाट बघतात, यायचंय आपण या ठिकाणी. खालोटापेचा चेंडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो, क्षेत्ररक्षण करायला खराब तर रात्री स्वप्नात येईल तुमच्या अशोक शराब. काय घडेल काय बिघडेल हे सांगता येणार नाहीये. तर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे या ठिकाणी जातोय. अध्यक्ष तर माणगाव तर्फे वरडे चे माजी उपसरपंच तथा विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष, एक चांगले कबड्डीपटू, कुस्तीपटू आणि स्पोर्ट्समॅन आपण पाहतो. क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आमचे दादा भगवंतदादा कराले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आयोजक कमिटीला दादांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. मोहन पारधी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो दादांचं या ठिकाणी मान सन्मान केला जातं. आणि गोंधळ आपण पाहिलं गेलं. फलंदाज जेव्हा एखादा गोलंदाज सोडून एक्स्ट्रा चेंडू फेकतो ना, तेव्हा गोंधळ. पंचांचं पण तिकडे पाहिलं गेलं ना, थोडंसं विचार करावा लागतं किती चेंडू फेकणार आहे. आणि एक गोलंदाज जेव्हा जास्त चेंडू फेकतो ना सोनू, तर टाइम वाढला जातो. तो 25 मिनिटाचा अवधी आहे ना, तो कुठेतरी पुढे निघून जातो. तर धर्मा आमचे धामोते गावचे कुठे असतील त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचंय. स्ट्राईक लाईनच्या ईशान्य दरम्यान पाहतोय पंचांचा निर्णय जरूर आमच्या परत पोहोचेल. वाईट आणि त्याचबरोबर 22चा हा चौकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. मोफतच्या 5 धावा ना. दसरा ना दिवाळी येत ना मिलाद, हा 30 पण अजून बाकी आहे, पण इथे दिलेला मोफतचा चौकार आणि नसता चौकार नाही ते या 5 धावा असतील.
सर्व टप्प्यात चेंडू होता. जर पाहिलं गेलं फलंदाज फक्त बॅट फिरवण्याचं काम करतो. लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आपण फक्त बॅट फिरवण्याचा बात करतो, पण गोलंदाजचा चेंडू त्याच्या सोनू बरोबर बॅटवरती येतो. सोनू थोडासा नाराज असेल कारण त्यांच्या संघातील खेळाडू आहे जो गोलंदाज आहे तो तिथे खराब कामगिरी करतो. सोनू ही हालत माझी पण होती, मी जाणतोय. जेव्हा माझ्या गावचे संघ या माझ्या आवडीचे संघ मार खायत असतात ना, तेव्हा बोलताना ना माझे शब्द अडकतात. काय करावं ना काय बोलावं. इथे फलंदाज बाद होतो आणि इथे सोनू काहीतरी बोल असं बोलतो. आणि खरं तर डीजे मास्टर सोनूचं एक संगीत आहे चांगलं बघा, लावा जरा. तीन ओव्हर किती झाल्या? तर 3 षटकांचा खेळ समजला. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर सोनू आमच्या सोबत जोडले गेले. आपण पाहतोय सोनू एक चांगला संघ आणि एक चांगला खेळाडू घडण्यासाठी खूप वेळ लागतो. खेळाडू तू 100 उभे करशील संघामध्ये, पण टॉप टू एंड बॅटिंग करणारा एक पण खेळाडू लवकर भेटत नसतो. आणि जर एखादा भेटला तो तेवढा धावा कुठत नसतो. आपल्याकडे प्रत्येक संघामध्ये 3-4 ऑलराऊंडर असतात का ते कोणत्या ना कोणत्या गावातून आलेले असतात, त्या गावातून ओपनिंग करत असतात. आणि जेव्हा एवढ्यांना घेऊन तर टीम हँडल करायची असते ना, टीम मॅनेजरला पण एक आणि टीम तो कोच असेल किंवा कर्णधार असेल त्याला विचार करावा लागतोय कुणाला उतरवायचं. तसं चॅम्पियन लीग सुधागड कर्जत आणि खालापूर लीग होणार आहे. मोहन पारधीच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे, कारण सर्व अष्टपैलू खेळाडूचा भरणा आहे तिथे. त्याच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. कुणाला उतरणार, कुणाला काय करणार. तर मोहन पारधीला आपण लाख लाख शुभेच्छा देऊया, कारण या मंथ एंडिंगला त्याची ही मोठी स्पर्धा असेल. आणि कर्जत तालुक्यात ज्यांनी फॉर्म भरले ना ते त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. दिलीप गोलंदाज दिलीप. लो फुटबॉल चेंडू आपण पाहिलं गेलं यॉर्क करण्याचा प्रयत्न. सिंगल या दरम्यान घेतली जाते. सिंगलने स्कोरिंग 35. सोनू 35 आकडा पण किती मजेशीर आहे बघ ना, कारण कॉलेजला ॲडमिशन पाहिजे कमीत कमी 35% तरी भेटावं आईबाबाचं म्हणणं होतं. आता 10वीची परीक्षाच कॅन्सल केली गव्हर्नमेंट. अरे 12वी बोर्ड म्हणजे आता 35चा काय ठेवलंच नाही, फक्त पास व्हा. सुरेख फटका गॅपमधून चेंडू निवडला गेला, क्षेत्ररक्षक भेदला गेला. चेंडू सीमारेषा पार होतो. डिपेक्स्टा कव्हर मध्ये चेंडू होतो फरार. रन मिळतील 4. आलेला सुंदर असा चौकार. चार्जिंग जास्त. पहिल्या 3 चेंडूवरती पाहतो गोलंदाज दिलीप 11 धावा खर्च करतो. प्रवीण असे स्ट्राईकला. इथे प्रवीणची पाचची कडा घेऊन स्लिप मध्ये चेंडू विसावला. डॉट चेंडू आला. 4 चेंडू आणि आपण पाहतो 11 धावा खर्च केल्यात. यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट असणार. पुढची मॅच खूप सुरेख असणार. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी किरणचं. जोपर्यंत किरण गावंडा तुमच्या संघामध्ये आहे तुम्हाला कसली भीती नाही. लाजवाब फलंदाज आहे. जवाब क्षेत्ररक्षण बघा ना किती सुरेख केलं किरण गावंडाने. 5 चेंडू आणि 5 चेंडू होती 13 धावा खर्च केल्यात.
इथे या शेवटचा चेंडू स्लो दिला होती, गती परिवर्तन केलं, षटकाची समाप्ती झाली. 4 षटकं या ठिकाणी समाप्त होतात आणि 4 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचली. देश स्वतंत्र झालेला काल 1947 आणि ते 47 धावा धावफलकावरती आहेत. मनापासून धन्यवाद. सोनू, पाहिलं गेलं ना, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला, 47 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतोय. तुमच्या संघातून गोलंदाज बॉलर कोण आहे? दिलीप आहे ना? विठ्ठल गोलंदाजी मार्कवरती. विठ्ठल आपण पाहतोय. इथे शॉर्ट चेंडू होता, टायमिंग परफेक्शन झालं नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतोय, खराब क्षेत्ररक्षण होत आहे, कारण ह्या टायमिंगवरती झेल घेणं गरजेचं आहे. धावसंख्येचा डोंगर वाढला गेलाय, 48 धावा. सोमेश्वर लडकुल कराड कोण? सोमेश्वर कराड बोलवता. तर आपण या ठिकाणी आमंत्रित करूया, कारण मागील हप्त्यामध्ये मालकावीरचा किताब ज्यांनी पटकावला होता, कर्जत टेनिस क्रिकेटचा अनमोल हिरा, NPPLचा फिक्स प्लेअर, आयकॉन प्लेअर तथा माणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सोमेश्वर मसने दादा नाही कराळे ना. या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सोमेश्वर मसने दादा विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचे. लडकू कराळे. तर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर लडकू कराले दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी सोमेश्वर कराले दादांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचे, कारण सोमेश्वर मसने हा नाव आम्ही पाहिलं गेलं, कारण या मैदानावरती आदिराजे 200+ धावा कुठल्या त्याने मागच्या याच्यामध्ये त्याचं नाव आमच्या मुखातून निघालं. त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर लडकू कराले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्या दरम्यान पाहतो आपण 2 धावा घेतल्या जातात, तर तिसरी दुहेरी धाव या षटकातली आपण पाहतो. पहिली सिंगल आली, त्यानंतर 3 वेळा दुहेरी, म्हणजे दोघांचं मैदानी धाव पहा. प्रवीण आणि त्याच्या सोबत येतो कैलाश. तर प्रवीणने कैलाशला धावाला लावलं. इथे सुरेख चेंडू ब्लॉकला टाकला होता. ब्रह्मास्त्राचा वापर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक खतरनाक चेंडू ज्याला म्हटलं जातोय, तो चेंडूची फेके आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आपण झालेत. 5 चेंडू आणि 55 धावा आपण पाहतो. पंच पांडुरंग सर आमच्याकडे वलन घेतात, सांगतात खराब चेंडू, स्वेर मारा, एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या आगेकूच होते. धावून पोहोचली ती अब तक 56. बघा, अब तक 56 किती मोठा पिक्चर होता नाना पाटेकरचा. इन्काउंटर केलं होतं त्याने. इथं गोलंदाजचा इन्काउंटर चालू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. चेंडू न थारा, चेंडू जाऊन पोहोचणार सीमा रेषा पार. 1 बाउन्स, चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. शेवटच्या चेंडूवरती आलेला सुंदर 60 धावा धावफलकावरती लागणारा हा चौकार.
आणि त्या गावाची राव त्या रावाही ठेवलेला क्रिकेटच्या सामने या हलवार सिटीमध्ये ही सिटी आहे आपली. कारण इथे प्रदूषित काय आहे का? काही नाही. चांगलं गाव वसलं आपलं डोंगराच्या खाली. सुंदर हवा, गारगार हवा येते. जरी पंख्याचा आवाज जोरात येत असेल पण हवेचा झोका जरूर जाणवला जातो. तर गारगार वारा मी या ठिकाणी पाहतोय आणि त्या वाऱ्याच्या झोकावरती गोलंदाजाला मार पण पाहिला गेला मी या ठिकाणी. 60 धावा धावफलकावरती 61 धावांची गरज आहे पण ही एक बाजू झाली. तर सोनू सर ही एकच बाजू झाली. शोले पिक्चर मध्ये पाहिलं आम्ही नाण्याला एकच बाजू होती म्हणजे दोन्हीकडे एकच होता सिम्बॉल. पण इथे आपल्याकडे जो डॉलर आहे त्याला दोन बाजू आहेत छापा काढा. तर माननीय सोमेश्वर करले दादा या ठिकाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य त्यांचा पुन्हा मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. बघा आमचे मित्र असे करा ना, अनेक असे मित्र आहेत आमचे क्रिकेटच्या मैदानावरती. सर मान सन्मान याच्याकडे लक्ष होतं. क्रिकेटमध्ये आवड आहे त्या आवडसाठी असतो पण आमच्या आयोजकांकडून तुम्हाला विनंती केली जाते का आमचा मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे. तर ऐकूया आपण सोनू आमच्या सोबत आहे. सोनूच्या मुखातून ऐकूया कारण RCB त्याचा संघ किरण आणि मोहन खूप मोठी नावं आहेत दादा. बघा 2-1-2 टी बघितला वेळेला तर आज जो मोहन तिकडे 212 स्ट्राईक रेटने धावा पण कुठायचे. हां 30 चेंडू आणि त्याच्या पलीकडे 60 धावा 212चा ॲव्हरेज ठेवायचे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आणि एक्स्ट्रा 1 धाव म्हणजे हरेश शिंगवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय हरेश शिंगवा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर 212 टी शर्ट कापून मोजले गेले सोनू आणि त्याच पद्धतीने धावा कुठायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव पाहिजे. तर गोलंदाजी मार्कवरती हरिचंद्र आमच्या सोबत जोडले गेलेत. आमचे परम मित्र सोनू यांचा आवाज पण आपण ऐकणार आहोत. किरण गौंडा पहिला चेंडू पाहिला गेला. 1 बाउंड चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये तयार आहे. सिंगल रोटेट होते आणि सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहतोय 1 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आयुष्यामध्ये शून्यामधून जर पुढे निघायचंय तर 1 आकडा अंगाला लागला पाहिजे ना. 1 आकडा खूप महत्वाचा ठरतोय. 0च्या पुढे गेलं तर 10 होतो. 0च्या पाठीमागे गेलं तर 1च राहतो. म्हणजे आकडा मागे पुढे काही घडू शकतो. दुसरा चेंडू गोलंदाज तयार राईट आणि ओव्हर द विकेट मारा. राऊंड विकेट आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय गोलंदाज मोहन बांगारे. इथे स्ट्रेटा केला होता. बॅक टू बॉलर चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तर पहिली धाव आपण पाहिली होती सिंगल आणि त्यानंतर ही चौथी धाव आपण पाहिली गेली. 2 धावा झाल्यात. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा कुठायचे. 2 फलंदाजांना प्रत्येक षटकामध्ये 12+ धावा कुठायचे. दरम्यान पाहतो हवाई सफल होतो. शतरक्षक त्या ठिकाणी पाठ दाखवतो चेंडूला. इथे पाठ दाखवणं गरजेचं होतं का? किरण सारखा खेळाडू त्या ठिकाणी होता आणि त्याला पाठ दाखवले. हरेश शिंगवा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि बघा आमचे वाघमारे साहेब जसं हरेश शिंगवाचं नाव घेतलं आणि त्यांना भेटायला लगेच आले कारण नामचीन व्यक्ती म्हणून हरेश शिंगवा. पुढचा चेंडू इथे सुरेश चेंडू. चेंडूने कोणत्या प्रकारे उचली घेतली नाही. 3 सिंगल आपण पाहिले. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. लगातार 2 मॅच जिंकले RCB. तिसरी मॅच या ठिकाणी खेळते. काल कार्तिक स्टारने 3 मॅच सलग जिंकल्या होत्या. कालवटप्प्याचा चेंडू वैडिश कंगन काऊन कॉर्नर चेंडू ट्रॅव्हल एकदा घेतली जाते आणि स्कोर कार्ड आपण पाहतो 4 आकड्यावरती. 5 चेंडू आणि 4 धावा. 40 सिंगल आल्यात. कोणताही मोठा फटका नाहीये. आज रविवार आहे. रविवारचा दिवस खास आहे.
कमी लोक असतील रविवारी त्यांचा उपवास असेल. मला वाटतं दोन्ही फलंदाजचा उपवास आहे, कारण 4 धावा 4 सिंगल काढलेत. कोणताही मोठा फटका या ठिकाणी त्यांच्याकडून आला नाहीये. इथे शॉट चेंडू पोल सक्सेसफुल पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल बिग हिट बिग 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 सिक्सर षटकार. पाहिलं सोनू, किरणने काल प्रवीण पठारेची बॅटिंग बघितली धोत्रेच्या मैदानावरती. काल प्रवीण पठारे गाजला. तिन्ही सामन्यामध्ये अफलातून कामगिरी करून 3 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. काल धोत्रे संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचला सेमीफायनलमध्ये आणि तिथे चांगल्या प्रकारे कामगिरी पाहिली होती. तर ही कामगिरी पाहताना तिथे किरण गावंडा पण उपस्थित होता असं वाटतंय, कारण आज त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडू इथे समालोचक काय बोलतो आणि त्याला लगेच टोला दिला. स्ट्राईक मोहन, गोलंदाज प्रवीण बेकरे यांकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का? एक हात चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार. डीप मिड विकेट रिझन मध्ये आलेला सुंदर असा चौकार. आणि तुम्ही गाणं फक्त 13 परत लावलं. तो संख्या 14. इथे शॉर्ट चेंडू होता, पुन्हा एकदा खराब दिशा, गोलंदाजची धरते दुर्दशा. चेंडू होतो सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. पुन्हा येतो एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. ठिकाणी माननीय मोहन मसने साहेब ज्येष्ठ कार्यकर्ते बेकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मोहनजी मसने साहेबांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं या आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेली कर्जत प्रीमियर लीग 2021 KPLच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुढच्या चेंडूकडे. दरम्यान कालवट चटवा चेंडू होता. रिझन मध्ये आपण पाहिलं गेलं मिडानचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. 2 चौकारानंतर आपण पाहतो एक सिंगल पाहिली गेली. तर धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झालात, मनापासून आभार. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रवीण 2 मोठी फटका केल्यानंतर कमबॅक पाहिला गेला. 4था चेंडू असेल प्रवीणचा. इथे सुरेख फटका, बल्लेबाज किरण के बल्ले से निकली गेंद, जा पहुंची दूर से भी दूर, ऊंचाई से भी ऊंची, सुपर से ऊपर, ऊपर से डुपर, हाई यूज हैंडसम ब्यूटीफुल बिग 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 सिक्सर. थँक्यू मास्टर. लाजवाब आपण पाहतोय. षटकार या ठिकाणी अर्जित झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती नेऊन ठेवले. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. माननीय मोहनजी मसने साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत बेकरे गावचे. मी मोहनजी मसने साहेबांना विनंती करतो आपणास या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल पाहिला, 1 निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू आणि 15 धावा पाहिल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल.
इथे खराब चेंडू, हा फलंदाज दाखवतोय याला कोणती न भय न भीती, ह्यो फक्त आठवतो छत्रपती छत्रपती छत्रपती. ही आदिवासी प्रीमियर लीगचा छावा ठोकतोय 6 धावा. त्याचे सर्वाधिक महागडे षटक 21 धावा आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. खूप मोठं षटक आपण पाहिलं गेलं. माननीय गोपालदादा कराळे ज्येष्ठ नागरिक बेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गोपालदादा कराळे साहेबांना विनंती करतो, या आपण बघा ज्याप्रमाणे आपण पाहुण्याचं नाव घेतलं आणि किरणच्या अंगात जादू संसारली या मैदानावरती किरणने आणखीन एक षटका ठोकला गेला. काय फटकेबाज फलंदाज आहे. गोलंदाज मित्रा थोडस फास्ट घ्या, कारण जोपर्यंत कुणाला दंडात्मक कारवाई होत नाही ना दादा, तोपर्यंत स्पीडअप होणार नाही. पण चेंडू आपण पाहतोय कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतो आपण, चेंडू उचलना फेकणार. त्या दरम्यान 2 धावा घेतल्या जातात. धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. 61 धावांची गरज होती, 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय क्षेत्ररक्षक, अरे चेंडूकडे पाहिलंच नाही त्यांनी. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरची. लाजवाब फटकेबाजी मोहन खरटोपीचा चेंडू होता. तो धावसंख्या स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. लो फुटा चेंडू होता. पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक सिंगल या ठिकाणी पाहिली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चौतीस धावा झाल्यात, म्हणजे 24 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 24 धावा या ठिकाणी. खराब चेंडू, पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मोहनच्या बॅट मधून येतोय अफलातून चौकार. करतोय आमचे दिनेश वाघमारे साहेबांना विनंती करतो, आमचे बाबा गोपालदादा कराले यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे.
तर स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 षटकामध्ये जाऊन पोहोचले ती 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सन्माननीय मोहन मसने ज्येष्ठ कार्यकर्ते बेकरे यांना देखील विनंती असेल मोहन पारधीला विनंती असेल की तुमच्या शुभ असे या ठिकाणी मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. आदिवासी सुपर किंग वर्सेस स्वर्गीय गणेश मोहिते. मान सन्मानित केला जातोय. त्यांना देखील मान सन्मानित केलं जात आहे. त्यांचं देखील कर्जत प्रीमियर लीग मध्ये कोणाचं सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट मॅच असेल या पुढे होणारा सामना असेल सन्माननीय कमलेश पिरकर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील कर्जत प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट मॅच असेल आदिवासी सुपर किंग्स वर्सेस स्वर्गीय गणेश मोहिते 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे. चला या आमच्या टॉस बॉक्सच्या समोर कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब करू नका. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लगेच आमच्या टॉस बॉक्सच्या समोर आणि विनंती असेल सन्माननीय मोहन मसने साहेबांना की तुमच्या शुभ असते या ठिकाणी टॉस करायचं आहे. अंबरनाथ आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सरदेव वाघ सर यांचा सन्मान. या ठिकाणी विचार केला तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अंबरनाथ सचिव सन्माननीय वाघ सर वाघ सरांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. ते देखील खूप चांगले समालोचक आहेत आणि विनंती असेल भरत मुकुने यांच्या माध्यमातून देखील त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. टीव्हीवर लाईव्ह थोडंसं आपण स्टेज कव्हर करायचे आणि खूप चांगली समालोचक आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा पाहतोय ना बदलापूर विभागामध्ये अंबरनाथ विभागामध्ये आणि खास करून मलंगड पट्ट्यातला बुलंद आवाज त्यांचा देखील मान सन्मान केला जातो या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत असेल सन्माननीय तुकाराम वाघ साहेबांच्या ठिकाणी मान सन्मान केला जातो. त्यांचा देखील आभार व्यक्त करील कारण कर्जत प्रीमियर लीग मध्ये तुमचा आवाज तुम्ही दाखवलात आणि एक जबरदस्त आणि अप्रतिम असं समालोचन. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर नेरळ परिसरामध्ये एक बुलंद आवाज जेव्हा जेव्हा आम्ही गेलो स्पर्धा पाहण्यासाठी आणि तेव्हा तेव्हा मात्र संदीप गायकवाड साहेबांचा देखील आम्ही आवाज ऐकले आणि खूप गोडवाणी आवाज असेल. तर त्याचबरोबर आपण नेक्स्ट मॅच असेल वाईट चेंडू आदिवासी सुपर किंग्स आणि त्याला फाईट करेल स्वर्गीय गणेश मोहिते टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत आणि सन्माननीय मोहन मसने साहेबांच्या शुभ असं या ठिकाणी टॉस केलाय आणि तिसरा चेंडू या ठिकाणी होतो. चेंडू उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. वन बाउन्स चेंडू उचलला जाणार. आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय आणि क्षेत्ररक्षक 2 धावा या ठिकाणी घेतल्या तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो क्षेत्ररक्षक दिलाय 47 या आकड्यावरती. आदिवासी सुपर किंग्स या टीमला. तर दोन्ही टीमने लगेच तयारीत राहायचंय. जसं वेळ करू नका कारण चौथा चेंडू गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान पाहतोय सुरेख फटका हा वाईट सफर होतोय. चेंडू थांबणार नाहीये. जाऊन पोहोचलाय सीमारेषे पलीकडे. एव्हन कॉल हँडेड षटकार. म्हणजे माध्यमातून पाहिली आहे एका साईडने करण मात्र आता दुबादार फलंदाजी करतो आणि दुसऱ्या साईडने एक डावखुराताचा फलंदाज मोहन बांगरेला आपण पाहतोय. एक हार्ड हिटर डावखुराताचा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय गोलंदाज वैभवने आणि या सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. अजून 7 धावांची गरज असेल. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंड वरती किरण या बॅट्समॅनला तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस बिगित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि चेंडू पाहता पाहता 1 बाउन्स येतोय शेवटच्या बॉल वरती. संघर्षमय चौकार.
मास्टर पंचांना देखील विनंती असेल की सामना स्पीडअप करा, जास्त टीम मीटिंग करू नका, कारण 7 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. शेवटच्या बॉलला चौकारला तर सामना देखील खुला केलाय बॅट्समन किरणनं. त्या स्पर्धेमध्ये आणखीन एक विक्रम प्रस्थापित केलंय मोहन आणि किरणने, का आतापर्यंत कोणत्याही विकेटसाठी ही हायेस्ट पार्टनरशिप आपण पाहतोय. 58 धावांची ही पार्टनरशिप पाहिली गेली. अजूनही 3 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये पार्टनरशिप पाहिली गेली आणि पार्टनरशिपमध्ये पाहिलं गेलं तर आपण 15 चेंडू आणि 15 चेंडूवरती 30 धावा पटकवल्यात मोहनने. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर 9 चेंडू आणि 25 धावेवरती खेळतोय या ठिकाणी किरण. म्हणजे चांगले पार्टनरशिप आपण 2 खेळाडूंमधून या ठिकाणी पाहिली 7 गेली. चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना देखील खुला केलाय. शेवटच्या बॉल वरती स्ट्राइक एंड वरती एक डावकऱ्याचा फलंदाज, एक हार्ड हिटर मोहन पांगारीला पाहू शकाल. सध्याच्या टच मध्ये आहे आणि खूप चांगली बॅटिंग देखील करतोय. 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ हरणार हा देखील प्रश्न पडलाय प्रेक्षकांना. यावेळेस फुल टॉसचा बॉल होता, बॅटची एज लागली आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही, कारण किरण सारखा बॅट्समन आहे आणि किरणने मात्र आता चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये, कारण 61 धावा कुठायच्या होत्या आणि तीच मात्र त्याचा पाठलाग करत असताना एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली किरणच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. या बॉलवरती सामना संपेल का बॅट्समन किरणला पाहू शकेल, कारण 5 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. पाठीमागच्या ओव्हर मध्ये पाहिला चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 चेंडू 2 धाबा. त्यावेळेस बिग हिट केलाय. बॉल ला शेवटच्या मुवमेंटला अडवला जातोय. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण केल्यात आणि आरसीबी वॉरियर्स टीम न विजय प्राप्त केलाय आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवलंय. आणि मी तर म्हणेन आरसीबी वॉरियर्स संघ पूर्णपणे क्वालिफायच्या दिशेला देखील